वास्तविक पाहता आम्ही खरं तर जिवंत झुरळ आणणार होतो, परंतु एखाद्या जीवात मला त्रास देऊ नये ही माणुसकी नाही. त्या प्राण्यांचा पण कुठेतरी मानवाधिकार असतो, प्राण्यांचा अधिकार असतो, म्हणून आम्ही ते काम केलं नाही. तुम्हाला सनदची मागणी आम्ही निवेदन देतोय. आमची मागणी एवढंच आहे, यावेळी देशाचे सर्वोच्च न्यायाधीश, सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्यायदाता आणि देव मानतो, अशी व्यक्ती आमच्यासारख्या तरुणांना, सुशिक्षित तरुणांना जर झुरळ म्हणत असेल तर यावरून आमचं दुसरं कोणी अपमान होऊ शकत नाही. आणि तो सर्वोच्च सरन्यायाधीशांनी करावा इतकं तर बेशर्मीचं विधान जे आहे त्यांनी ते विधान मागं घेतलं पाहिजे, ही आमची मागणी. आज आमचं पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आम्ही अत्यंत सनदशीर मार्गे शांततेत केलेलं आहे आणि आमचं पुढचं जे आंदोलन आहे आम्ही याहून अधिक उग्र करून संबोधून त्यांचा आत्मसन्मान, त्यांच्या डिग्र्या, त्यांच्या पदव्या यांना मातीमोल करून टाकलेलं आहे. कारण या देशात लाखो युवक शिक्षण घेतात, पदवी घेतात आणि बेरोजगार म्हणून या समाजात वावरत असतात. ते वावरत असताना लोकशाही मार्गाने अनेक वेळा आंदोलन करतात, सोशल मीडियावर व्यक्त होतात, निवेदने देतात, आपापल्या भावना व्यक्त करत असतात. सरकार मात्र त्याबाबत न्याय देत नाही, रोजगार काढत नाही. असे असताना आज ज्यांच्याकडे न्याय मागावा, ज्यांच्याकडनं अपेक्षा करावी, जिथं दाद मागावी, त्या दाद मागणाऱ्या व्यासपीठानेच, त्या संस्थेनेच या युवकांना झुरळ म्हणून संबोधावं ही धिक्कार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आज आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आणि आम्ही सगळे झुरळ असंच आम्ही स्वतःला काही वेळासाठी संबोधावं लागलं. कारण आमची प्रतिमाच त्यांनी झुरळ करून टाकली, आमच्याकडे असणाऱ्या डिग्र्या ह्या झुरळ समोर टाकल्या. त्याच्यामुळे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आम्ही निवेदन दिले आहोत की न्यायाधीशांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या देशाचे जे शब्द घेतले त्यांनी ते माघार घ्यावं, माफी मागावी या तरुणांना आणि त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी योग्य ती भूमिका, योग्य ते व्यासपीठ त्यासाठी कामी आणावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहोत. लोकशाहीवादी युवा महासंघ DYFIच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. या पाठीमागचं कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्याय मागतो, ज्यांना आम्ही देव म्हणून संबोधतो, असे सरन्यायाधीश एका सुनावणी प्रकरणी या देशातल्या तरुणांना झुरळ म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे. तर पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो. त्यांनी हे विधान म्हणत असताना काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं या देशामध्ये बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. ही सत्य परिस्थिती त्यांनी देशापुढे मांडलेली आहे. ही वस्तुस्थिती या देशाचे पंतप्रधान यांनी लक्षात घेऊन जे बेरोजगार तरुण आहेत तुम्ही त्यांच्या हाताला काम द्या, म्हणजे ते झुरळासारखे तुमच्यावरती हल्ले करत नाहीत. म्हणून या सरन्यायाधीशांनी जो विधान केलेलं आहे ते विधान करत असताना वस्तुस्थिती मांडलेली आहे, पण वस्तुस्थिती मांडत असताना युवकांची तुलना त्यांनी झुरळांशी केली. या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही सनदशीर मार्गानं, कायदेशीर पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. खरं तर आज आम्ही जिवंत झुरळ या अधिकाऱ्यांच्या खोलीत सोडणार होतो, परंतु त्या प्राण्यांचं, त्या मुख्या प्राण्यांचं देखील जीवाचं बळी न घेणं हे देखील त्यांचं अधिकार कुठेतरी हिरावल्यासारखं होईल. आमच्यातली माणुसकी दाखवून आम्ही ते काम न करता प्रतिमात्मक झुरळाची प्रतिमा या ठिकाणी निवेदनासोबत जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे. या सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो, या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना झुरळ म्हटलेलं आहे, या झुरळांच्या हाताला काम द्या, बेरोजगार तरुणांना रोजगार द्या. जर तुम्ही नाही दिलात तर नक्कीच या व्यवस्थेवरती हे झुरळ हल्ले केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा सरन्यायाधीश, देशाचे पंतप्रधान यांचा या ठिकाणी जळजळीत निषेध आम्ही व्यक्त करत आहोत. आंदोलनाचं पहिल्या टप्प्यातलं काम या ठिकाणी आम्ही पुढे आणलेलं आहे. याहून अधिक तीव्रतेनं, अधिक उग्र स्वरूपात पुढच्या आंदोलनाची दिशा राहील अशी या ठिकाणी मी सरकारला आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने इशारा देतोय. अरे युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. युवकांना झुरळ म्हणणाऱ्या सरन्यायाधीशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अरे बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच अरे पाहिजे, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. अरे DYFI करे पुकार. इन्कलाब जिंदाबाद.
इन्कलाब जिंदाबाद. अरे सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, अरे सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. अरे रोजगार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे रोजगार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं.